भीती वाटते नव्या पिढीची, अवकाशापर्यंत झेप घेणाऱ्या त्या शिडीची. भीती वाटते नव्या पिढीची, अवकाशापर्यंत झेप घेणाऱ्या त्या शिडीची. यांच्या शिक्षणाचा खर्च एवढा मोठा, त्यासाठी रिकामा होत चाललाय शेतकऱ्याचा गोठा. यांच्या शिक्षणाचा खर्च एवढा मोठा, त्यासाठी रिकामा होत चाललाय शेतकऱ्याचा गोठा. गाई गुरं गेली, दागिनेही संपले. गाई गुरं गेली, दागिनेही संपले. तरी कशातच काय नाही. कामासाठी नोकरीचा पत्ता नाही, लग्नासाठी पोरींचा पत्ता नाही. कामासाठी नोकरीचा पत्ता नाही, लग्नासाठी पोरींचा पत्ता नाही. लागलंच काम गावात तर 5 ते 8 हजाराशिवाय पगार नाही. महानगरात कामाला गेला तर तिथल्या महागाईमुळे हातात काय शिल्लक राहत नाही. महानगरात कामाला गेला तर तिथल्या महागाईमुळे हातात काय शिल्लक राहत नाही. सोनं गेलं लाखांच्या घरात, यामुळे लग्नाची वरात फक्त पैसेवाल्यांच्या दारात. सोनं गेलं लाखांच्या घरात, यामुळे लग्नाची वरात फक्त पैसेवाल्यांच्या दारात. यांची लाईफस्टाईल बदलल्यामुळे यांचेच खर्च यांनाच भागत नाहीत. यांचं लगीन केल्यावर कसं काय होणार हे फक्त देवालाच माहित. यांच्या पगारात यांचं कसं भागणार आणि अचानक दवाखाना आला तर पैसे कुठून आणणार. आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतो, यांच्याकडे कामं नाहीत तरी लाखांचा फोन हप्त्याने कसा काय भेटतो. यांच्या सिबिल स्कोरची वाट हेच लावून घेणार आणि उरली सुरली शेवटची संधी हेच घालवून घेणार. श्रीमंतच होत चाललाय, मध्यमवर्गीय गरीब होत चाललाय. जीवनावश्यक वस्तूंना भाव मिळतो हे चुकीचं नाही आहे. पण तरुण पिढीला कुठेच वाव मिळत नाही, हे मात्र नक्कीच चुकीचं आहे. आपल्या आजूबाजूच्या देशात अराजकता वाढत चालली आहे. म्हणूनच भीती वाटते नव्या पिढीची, अवकाशापर्यंत झेप घेणाऱ्या त्या शिडीची.